नमस्कार मित्रांनो, AC म्हणजेच एअर कंडिशनर ब्रँड लॉईडने 2026चे नवीन मॉडेल्स इंडियन मार्केटमध्ये लॉन्च केले आहेत। जर तुम्हाला तुमच्या मीडियम साईज रूमसाठी एक बजेट फ्रेंडली AC घ्यायचा असेल तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप उपयोगी ठरणार आहे। कारण आज आपण लॉईडचा 1.5 टन इन्व्हर्टर स्पीड AC 2026 मॉडेल डिटेलमध्ये रिव्ह्यू करणार आहोत, प्रोज आणि कॉन्स सोबत। मित्रांनो, लॉईड हा एक इंडियन ब्रँड आहे आणि 2017मध्ये हॅवल्सने त्याला टेक ओव्हर केलं आहे। आता लॉईड हा हॅवल्स लॉईड म्हणून ओळखला जातो। लॉईडचे स्प्लिट आणि विंडो AC भारतामधील राजस्थान आणि आंध्र प्रदेश येथील प्लांटमध्ये मॅन्युफॅक्चर होतात। 2026मध्ये लॉईडने 1 टन, 1.5 टन आणि 2 टन असे सर्व मॉडेल्स लॉन्च केले आहेत। पण या व्हिडिओमध्ये आपण 1.5 टन 3 स्टार आणि 5 स्टार इन्व्हर्टर AC बद्दल बोलणार आहोत। सुरुवात करूया ॲक्सेसरीजपासून। AC सोबत तुम्हाला रिमोट कंट्रोल मिळतो, तोही AAA बॅटरीसोबत। तसेच यूजर मॅन्युअल बुक देखील मिळते। इन्स्टॉलेशनसाठी 3 मीटर म्हणजे 10 फीट कॉपर पाईप फ्री मिळते। इन्स्टॉलेशन चार्जेस सुमारे 1415 रुपये इतके आहेत। आउटडोअर स्टँड वेगळा घेतला तर 800 ते 900 रुपये द्यावे लागतात। एक्स्ट्रा कॉपर पाईप लागली तर 400 रुपये पर फूट चार्जेस घेतले जातात। एकूण इन्स्टॉलेशन कॉस्ट साधारणपणे 3000 ते 6000 रुपयापर्यंत जाऊ शकते। महत्त्वाची गोष्ट म्हणजे इन्स्टॉलेशन करताना टेक्निशियनला व्हॅक्यूम मशीन सोबत आणायला नक्की सांगा, नाहीतर फ्युचरमध्ये गॅस लिकेजचा प्रॉब्लेम येऊ शकतो। जर तुमच्याकडे आधीपासूनच अंडरग्राऊंड पाइपिंग असेल तर नायट्रोजन गॅस फिलिंग करावी लागते, ज्याचा खर्च 600 रुपये ते 800 रुपये असतो। यानंतर व्हॅक्यूम प्रोसेस करणं आवश्यक आहे। आता कूलिंग कॉइल्सबद्दल बोलूया। या ACमध्ये 100% कॉपर कॉइल्स दिले आहेत आणि करोजन प्रोटेक्शनसाठी गोल्डन कोटिंग आहे। रेफ्रिग्रंट गॅस R32 आहे, जी इको फ्रेंडली आणि इफिशियंट आहे। स्टेबिलायझर फ्री ऑपरेशन फीचर आहे, ज्यात 100 वॅट ते 300 वॅट वर्किंग रेंज मिळते। पण तरीही एक्सटर्नल स्टेबिलायझर वापरणे सुरक्षित आहे, कारण स्टेबिलायझरमध्ये सेफ्टी फीचर्स मिळतात जे ACचे कॉम्पोनंट्स प्रोटेक्ट करतात। कॉम्प्रेसरबद्दल बोलायचं झालं तर यामध्ये इन्व्हर्टर रोटरी कंप्रेसर आहे, तो व्हेरिएबल स्पीडवर काम करतो। रूम थंड होईपर्यंत फुल स्पीडवर चालतो आणि टेम्परेचर अचीव झाल्यावर स्पीड कमी करतो। यामुळे कॉन्स्टंट कूलिंग आणि पॉवर सेव्हिंग मिळते। वायफाय इनेबल्ड मोड्स देखील या ACमध्ये अवेलेबल आहेत। मोबाईल ॲपद्वारे तुम्ही AC कंट्रोल करू शकता। फीचर्समध्ये तुम्हाला मिळतात 6-in-1 कन्व्हर्टेबल कूलिंग मोड्स, आईस क्लीन फीचर, 4-वे एअर स्विंग, लो गॅस डिटेक्शन, फिल्टर क्लीन इंडिकेटर, अँटी डस्ट फिल्टर। कूलिंग परफॉर्मन्सबद्दल बोलायचं झालं तर कूलिंग कॅपॅसिटी 4800 वॅट आहे आणि मॅक्स कॅपॅसिटी 5280 वॅट आहे। हा AC 150 स्क्वेअर फूटपर्यंतच्या रूमसाठी चांगला आहे। टॉप फ्लोअर आणि डायरेक्ट सनलाईट असेल तर 120 स्क्वेअर फूटपर्यंत बेस्ट परफॉर्मन्स या ACमध्ये मिळतो। पॉवर कंजप्शनमध्ये 5 स्टार मॉडेल जास्त सेव्हिंग लाईट बिलचं देतो। 3 स्टार मॉडेल थोडं जास्त पॉवर वापरतो, म्हणजे लाईट बिल थोडं जास्त येणार 3 स्टार ACमध्ये। वॉरंटीबद्दल बोलायचं झालं तर 1 वर्ष प्रोडक्ट, 5 वर्ष PCBसाठी आणि कॉम्पोनंट्सवर 10 वर्ष आणि कॉम्प्रेसरवर 10 वर्षाची वॉरंटी मिळेल। आता या ACचे कॉन्स्टेबल बघूया। सुरुवातीला थोडा नॉईस जास्त असतो। रुरल एरियामध्ये सर्व्हिस थोडी वीक आहे। फक्त बेसिक डस्ट फिल्टर आहे। कूलिंग कॅपॅसिटी थोडी कमी आहे। आता प्रोसेस बघूया। हा AC बजेट फ्रेंडली आहे, त्याशिवाय गुड कूलिंग सिस्टीम या ACमध्ये आहे। तसेच हा AC एनर्जी एफिशियंट आहे। वायफाय, आईस क्लीन आणि कन्व्हर्टेबल मोड्स मिळतात। प्राईसबद्दल बोलायचं झालं तर 3 स्टार मॉडेल 32,000 रुपये ते 35,000 रुपयापर्यंत मिळू शकतात। 5 स्टार मॉडेल मिळते 40,000 रुपयाच्या आसपास ऑफर्समध्ये मिळू शकतो। कन्क्लुजन बघायचं झालं तर जर तुमचा रूम साईज 150 स्क्वेअर फीटपर्यंत आहे आणि तुम्हाला बजेटमध्ये एक चांगला AC पाहिजे असेल तर लॉईडचा हा AC तुमच्यासाठी चांगला ऑप्शन आहे। हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।